टीम अंबिसरी या मॅच दरम्यान एक अंबिसरी टीमला घरचा रस्ता दाखवलाय, परंतु या मॅच मध्ये या अंबिसरीचा जर पाहायला गेलं तर टायमिंग पाहायला गेलं तर खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बोलत तयार ऑफ साईडला आणि फटका चांगला होता, परंतु टाइम व्यवस्थित झालेला नाहीये. बॉल डिक्लेअर मध्ये जाईल तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कधी धावा आहेत 2. तितकी चांगली नक्कीच पाहायला मिळते आतापर्यंत फिल्डिंगचे डिस्ट्रक्शन, कारण की ज्या प्रकारे फील्ड अरेंजमेंट आहे त्या लेंथवरती बॉल पुन्हा एकदा इथे डिलिव्हर करत असताना, कारण की सीम पोझिशन खूप चांगला आहे. रिदम तितका चांगला सुनीलच्या मार्फत पाहायला मिळतो. पहिले षटक पुन्हा एकदा कट करायचा होता, पण याआधी बॉल पुन्हा एकदा हवेमधून जाईल मागे, तोपर्यंत पुन्हा एकदा 2च मात्र एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3. संधी मिळत नाहीये. गोलंदाजी तितकी चांगली सुनीलच्या मार्फत. प्रत्येक बॉल जर पाहायला गेलं तर नक्कीच वेगवेगळ्या टप्प्यावरती सध्या नियंत्रण ठेवलं जातं. मागचा जर बॉल पाहायला गेला तर थोडासा पुढे ठेवला होता, या बॉलचा जर पाहायला गेला तर थोडासा मागे टप्पा, आणि त्याच्याचमुळे थोडासा द्विधा मनामध्ये निर्माण करणारा स्ट्रोक सिलेक्शन सध्या बॅट्समनचं पाहायला मिळतं. प्रदीप आणि जयराम ही जोडी सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये. जयराम सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. जयरामला आपला तगडा अनुभव आहे, त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती नेहमीच मैदान गाजवले त्याने. ओहो, या फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून बॉलला क्लिअर करत असताना हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये फक्त जाईल. 2च धाव मिळतील. अपेक्षा होती की बॉल सीमारेषा बाहेर जाईल, पण तो त्यानंतर थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कधी धावसंख्या फलकावती आहेत आता 5. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक सध्या मार्गस्थ. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा सध्या जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, आणि तो प्रयत्न सध्या आहे जयरामच्या मार्फत. जयरामला माहिती एक चांगलं चॅलेंजिंग टोटल द्यायचं असेल तर आपल्या बॅटमधून धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. इथून जर आपली विकेट लवकर गमावली तर कदाचित थोडीशी डोकेदुखी निर्माण होऊ शकते, आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये जयराम नावाचा क्लास पुणे एकदा बॉल सीमा पार. मिळते धावा 4. संधीचं सोनं आपण करू शकतो. पुढेच बोलता आपण अलॉंग द कार्पेट बॉल ड्राईव्ह केले मागे. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 धावा. नो लॉस ऑफ विकेट. टीम अंबेसरी. माली महावितरण कर्मचारी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. ओहो, फुटबॉल बोलता पुन्हा एकदा याडी ड्राईव्ह तर खूप चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये लॉंगोप लागली स्ट्रेटला येईल. जो तो बॉलला तिथे कलेक्ट करेल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 धावा. विश्वास तांडेल आपण संपर्क साधायचा आहे आमच्या कोर कमिटी सोबत. लगेच आपण संपर्क साधा. टीम विश्वास तांडेल. ओहो, पुणे एकदा चांगला बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये क्लॉज किपिंग सध्या केली जाते. क्लॉज किपिंग तेव्हाच केली जाते जेव्हा जेव्हा दबाव तुम्हाला टाकायचा असतो. बॅट्समन जेव्हा जेव्हा पावलांचा वापर करत असतो, आणि इथंच सध्या पाहायला मिळते चांगली किपिंगची भूमिका. तोपर्यंत डॉट बॉल. टीमची धावसंख्या फलकावरती 12. पुणे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रूमध्ये पुणे एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या मिळणार नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण की लेंथवरती सध्या बॉल ठेवला जातो. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये.
तो जयराम एक ताकदवान तगडा प्लेयर आहे. पुन्हा एकदा बॉल जर पाहायला गेला तर नक्की टर्न करायचा होता आडव्या बॅटने, पण तो बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. सातत्याने जयचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की सातत्याने व्हेरिएशन त्याच्या मार्फत, कारण की खूप चांगल्या आतापर्यंत गोलंदाजी नियंत्रण तितकं चांगलं पाहायला मिळते, संतुलन तितकं चांगलं पाहायला मिळतं. तोपर्यंत जेव्हा पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. बोला तयार. लागोपाठचे 3 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम खेळी सध्या पाहायला मिळत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फटका पुन्हा एकदा इथे षटकात आलेला नाही. फिल्डिंग आतापर्यंत लाजवाब पाहायला मिळते टीम सारने, कारण की या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दबाव टाकायचे असेल तुम्हाला बॉलिंग जितकी चांगली करावी लागते तितकी चांगली फिल्डिंग करावी लागेल. म्हणजे पर डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला 100% हे द्यावे लागतात आणि तोच प्रयत्न सध्या आहे. नशिबावरती तुम्हाला 99% नाही तर 1% सुद्धा अवलंबून राहावं लागत नाहीये. मेहनत तुम्हाला घ्यावी लागते आणि यावेळी प्रदीप नावाने पुन्हा एकदा मेहनत घेतली. बॉल समापार प्रदीपच्या बॅटमधून हे ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतरचा पॉवर प्ले विखुरला गेला. 3 फिल्डर सध्या ऑन साईडला पाहायला मिळतील. मला वाटते 2च फिल्डर सध्या पाहायला मिळत आहेत. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे 30 या सर्कलच्या बाहेर आता फिल्डर किती असतील? 4 फिल्डर सध्या पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं बंधन जे आहे ते हटवण्यात आलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला 5 फिल्डर जे आहेत ते रिंगणाच्या बाहेर सेट करावे लागतील. यावेळी जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगली फिल्डिंगची आतापर्यंत अरेंजमेंट पाहायला मिळते. लॉंगॉपला एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर लॉंगॉन मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेग ही फिल्डिंगची सध्या पोझिशन्स पाहायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये 3 फिल्डर जर पाहायला गेलं तर 4 फिल्डर आहेत. ओहो बॅटने गॅपमध्ये बॉल. जयरामचा हा कडक वार बॉल सीमाच्या बाहेर. मिळतील धावा 4. दमदार चौकार. तुम्हाला जर आर या पार जायचं असेल तर तुम्हाला वार करावे लागतील आणि जयरामचा हा पहिला बार. हा बॉल सुद्धा मागे पाठवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. जयची खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. महेंद्र सध्या आहे, ज्या महेंद्रने त्याच्या लीग मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले होते असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र. पुणे ट्रॅक वरती बॉल पडण्याचा चालू आहे. मागे पंचदर्शतील या सेटचं वाईट. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. तो जयरामने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर 2 चौकारच्या मदतीने खूप चांगला खेळ राहिलाय. पुणे एकदा कट करायचा होता बॅकफुट वरती, परंतु या जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी संधी दिली जात नाहीये. जास्तीत जास्त जागा बनवून खेळवण्याचा प्रयत्न, परंतु अक्रॉस द लाईन ने बॉल अगदी कट करायचा होता, परंतु शरीरापासून भरपूर लांब. वेग आहे महेंद्रकडे आणि महेंद्र आतापर्यंत चांगले वेगवान गतीने गोलंदाजी करत असणार. अचूक पद्धतीने सध्या नियंत्रण दाखवलं जातं. चांगली गोलंदाजी. बोलत यार. ओहो यार फटका चांगला. रूम जास्त दिला. त्या रूमचा पुन्हा एकदा फायदा उचलत असताना बॉल सीमा पार. मिळती धावा 4. चौकार.
ओव्हर नंबर या मॅच मध्ये तिसरा षटक सध्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील 28 धावा फलकावरती. या मॅच मध्ये टीम आंबेसरी टीमने अगदी पकड मजबूत करत असताना 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन. ऑफसाईडला पुन्हा फटका चांगला आहे. सुनील मागे आहे. जो बॉलला पकडतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स तिथे ऍड होतील. चांगलं बॅकअप सुद्धा पाहायला मिळते. 2च धावा मिळतील. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सारणे च्या विरुद्ध खेळत असताना आंबेसरी टीमची स्थिती 30 धावा. विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. ग्रेट स्टार्ट बाय टीम आंबेसरी. करायचे जास्त टाइम घ्यायचा नाहीये. दोन्ही टीमला विनंती असेल. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 30 धावा. विकेट गमावलेत. आतापर्यंत विकेट गमावलेली नाहीये. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. सातत्याने तितकी चांगली कमालीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. परंतु 10ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. आणि याच पद्धतीने जर पाहायला गेलं तर याच पद्धतीने खेळ रंगला तर ऑलमोस्ट धावा फलकावरती 60 होऊ शकतील. पुणे एकदा सरळ बॅटने फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे तो इथे चुकी झाली. तो खूप चांगली फिल्डिंग. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. अंडरस्टँडिंग नव्हती. परंतु त्यानंतर समजदारी दाखवली. येस न झालं होतं. परंतु त्यानंतर सहजरित्या एक धाव ते कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. बोलर पुन्हा एकदा जेस. आपल्या बॅटने ओव्हरला फटका तर चांगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा पकडल्यानंतर हातामध्ये आणि जयरामचा खेळ ते समाप्त. पहिला विकेट डाऊन. फलंदाज जयराम बॅक टू दी डग आउट. बॅट्समन कोण गेला? आंबेसरी. तर चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. ओहो ऑनसेला फटका तर पुन्हा एकदा चांगला आहे. बॉल मागे चाललाय. जोपर्यंत बॉल पकडतील तोपर्यंत एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या 34. बॉल किती झाले एकदा पाहायचं. बॉल 35 झाले ना. तेच हा एक इथे बॉल किती झाले बघ ना. बॉल किती झाले ते 4 ना. 4 बॉल. यायला नाही.
डीजे रॉकी. रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. अखेर प्रदीपला सुद्धा परतावं लागेल माघारी. सलामीची जोडी सध्या आघाडीची जोडी सध्या मैदानाच्या बाहेर. आणखीन एक झटका, फलंदाज बाद. जर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या फलकावरती 39. 39 ओव्हर नंबर 5 खेळ सध्या मार्गस्थ. चांगली खेळी सध्या पाहायला मिळते. टीम या मॅचचा विचार केला तर आंबेसरी टीमचा विचार केला तर सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नात आहे. तू धक्के द्यावे लागतील या मॅच मध्ये. कमी बजेट बसवण्यासाठी सुनीलला पुन्हा एकदा विकेट घ्यावा लागेल. बोलत यार समोर नवीन बॅट्समन अविनाश. ओहो, पुन्हा एकदा थोडासा उसळी घेणारा बॉल होता. पडल्यानंतर बॅटची कडा घेत बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. फक्त एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. चांगली खेळी सध्या पाहायला मिळते. 5वे षटक सध्या पाहायला मिळते. सातत्याने या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर दबाव सध्या दोन्ही टीम घेतील का, पण तो आतापर्यंत दबाव घेतलेला नाहीये. अंडर प्रेशर सध्या दोन्ही टेस्ट संघ पाहायला मिळतील. तो पहिल्या इनिंग मध्ये वाटत नसतं, पण तो दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा मात्र धावेचा बचाव करावा असतो, धावेचा पाठलाग करायचा असतो, दबाव असतो. तो या मॅच मध्ये आतापर्यंत आंबेसरी टीम पूर्णपणे चांगली खेळी साकारत असताना अल्बे बॅटने सध्या फटका चांगला आहे. 1 बाउन्सेस बॉल जाईल सीमा पार. यार येतोय दमदार हा धमाकेदार चौकार. धमाकेदार चौकार. ओहो, पुणे एकदा कट करायचा होता. पुणे एकदा पडल्यानंतर इथे बॅटची क्रॅप घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक झटका, फलंदाज अमोल बॅक टू दी डग आउट. सध्या पुणे एकदा तयार. स्पेलचं दुसरं षटक. ओहो, पुणे एकदा टर्न करायचा होता. अगदी बॅटचा स्विंग पहा, अगदी धूर उडवला तिथे, पण तो बॅट इथे जर पाहायला गेलं तर बॅट बॉलवरती आलेली नाहीये.
अन्यथा चित्र कदाचित पलटलं असतं, पण या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी सुनील सध्या आहे. शेवटचा बॉल या षटकातील टीमची धावसंख्या फलकावरती 44 44. या दिशेने बॅटने ऑन साइडला फटका हवे. फिल्डर पुन्हा एकदा खाली कॅरी करेल कॅच. विकेट होईल डाऊन. किसन पटेल माघारी. झटका नंबर या मॅच मध्ये पत्ता असला. 4th विकेट डाऊन टीम आंबेसरी 44. थँक्यू डीजे. ओव्हरची ते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 44. विकेट गमावली. 4 बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बॅटिंग सध्या करते आंबेसरी टीम. पुन्हा तयार. शेवटचे षटक पुन्हा एकदा कट करायचा होता. बॉल हवेमध्ये. स्वतः विकेट किपर खाली. बॉल पुन्हा एकदा पकडता आलेला नाहीये. त्याचे स्वतःपर्यंत विचार केला तर नक्कीच कॅरी करता आलेले नाहीये. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल रन पोहोचते. स्कोर कार्ड होते 45 45. ओव्हर नंबर 6. अजित सध्या आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव असतो. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅक करणं पडतो. या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली कमबॅक करत असताना अजित, कारण की अजितला माहिती आहे इथून धावा खर्च करायचा नाही. चांगल्या लेंथवरती बॉल पुन्हा एकदा इथे आखावा लागेल. अगदी त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना सातत्याने चांगली गोलंदाजी, दबाव टाकण्याचा प्रयत्न. बॅट्समन पुन्हा एकदा पंकज तयार. ओहो पुन्हा एकदा बाउन्स पहा. परफेक्ट मारा करत असताना बेस जबरदस्त पेस आणि त्यानंतर वेरिएशन तितका चांगला. बॉल थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर बॅट्समनला कळालेला नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त. या इनिंग मध्ये टीमची धावसंख्या 45 45. विकेट गमावलेत या मॅच मध्ये 4. आंबेसरी टीम अजून या इनिंगचा विचार केला तर 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजितने आतापर्यंत कंबर कसून गोलंदाजी करत असताना 1 धाव खर्च केलेली आहे. 1 पहिल्या बॉलवरती. म्हणजेच या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. हा बॉल पण जास्तीत जास्त बाहेर पंचदर्शतील. येस इट्स अ वाईड. आणि इथं 1 पर दी ओव्हर. वाईड +1 म्हणजे टोटली 2 धावा. जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर नक्कीच उंची प्राप्त करत असताना तोपर्यंत 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 47 47. बॉलर पुन्हा एकदा तयार. लेफ्टी बॅटर सध्या आहे समोर. चांगली गोलंदाजी सध्या अजितच्या मार्फत. वेगवेगळ्या शैलीचे धाटणीचे बॉल टाकण्याची ताकद सध्या आहे त्याच्याकडे आणि ती गोलंदाजी सध्या पाहायला मिळते त्याच्या मार्फत. ओहो पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवरती. ब्लॉक हॉल मध्ये सरसा इथे बंदूक येथून जशी गोळी निघते अगदी तसा बॉल पुन्हा एकदा वेगवान मारा करत असताना येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चांगली गोलंदाजी, टिचून मारा. मेरिट वरती सध्या गोलंदाजी केली जाते. अखोटपत्या बोलता पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हेवेमध्ये. फिल्डर पुन्हा एकदा नाही मागे. जोपर्यंत बॉल इथे कव्हर करते 3री धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. 3 धाव मिळतील का? फेक चुकीचे आहे आणि इथे सुरक्षितरित्या 3 धावा कंप्लीट केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 कंप्लीट. 50 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. टीम आंबेसरी शेवटच्या बॉलची शिल्लक आहे. 50 धावा फलकावरती. फायटिंग स्कोर सध्या पाहायला मिळतो या इनिंग मध्ये. 50 धावा एक डिफेंडिंग स्कोर मानला जातो. पाहूया या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती आता धावा किती येतील. पुन्हा एकदा बॉलर तयार. अजित समोर पंकज. हा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा इंटरेस्टेड आहेत. येस इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या मिळेल कारण की आउटसाइड ऑफ स्टंप बॉल खूपच बाहेर.
अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या झोन पोहोचते 51. 51 धाबा. शेवटचा बॉल या षटकातील. बॉल तयार वर द विकेट. पुन्हा एकदा कट करायचा होता हा बॉल पर्यंत डायरेक्ट हिट आणि इथे अविनाशचा इथे धावच्या रूपाने फलंदाज बाद होईल. झटका या मॅच मध्ये 51. 51 धावा फलकावरती जिंकण्यासाठी या मॅचचा टार्गेट आहे सारणे 52. 52 धावेचं टार्गेट. डीजे रॉकी. आगवण जामशेद आला का संघ? नाही अनाउन्स तर केलाय पण आला नाही ते. आगवणचा
तर नेक्स्ट मॅच आगमन वर्सेस टीम जामशेद. कर्णधार लगेचच आपण संपर्क साधायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. लगेचच आपण या दोन्ही कर्णधार थोडंसं आपण लेझिनेस दाखवू नका. लगेच टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचं आहे टॉससाठी. तर पहिले षटक या मॅचमध्ये 52 धावेचे टार्गेट समोर घेऊन आहे धावेचा बचाव करण्यासाठी. आणि पहिलाच बॉल ऑन साईडला कक्षाचा तुटून पडत असताना बॉल पाठवलाय मागे. फिल्डर आहेत पण तो बॉल थांबणार नाहीये. बॉल दिल सीमा पार. मेथी धाबा 4. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग सध्या दाखवत असताना बॅट्समन अजयच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्स. पुन्हा एकदा वेगवान मारा करत असताना संतोषची गोलंदाजी आतापर्यंत कमालीची राहिली, कारण की या ओव्हरमध्ये चांगला वेग प्राप्त करावा लागेल. पॉवरप्लेचे पहिलं षटक आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं, कारण की 2 फिल्डर निघण्याच्या बाहेर असतात. अशा कंडिशनमध्ये धावा वाचवणं थोडंसं कठीण असतं. ओहो, फुललेचा बॉल. पुन्हा एकदा परफेक्ट मारा ब्लॉक हॉलमध्ये. पुन्हा एकदा क्विकर वन वेगवान मारा करत असताना चांगली गोलंदाजी. येतोय डॉट बॉल. फुललेचा बॉल होता. अक्षरशः यावेळी जर पाहायला गेला तर बॉल आतमधून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलमध्ये 4 धावा. 1 चौकार आलाय दुसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑफ साईडला बॉल येत आहे. फिल्डर मागे धावतायत. जोपर्यंत बॉल इथे फील्ड करते तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती 6 धावा. पहिले षटक सध्या मार्गस्थ. पॉवरप्लेचं पहिलं षटक शेवटचा बॉल ज्यांनी शिल्लक आहे. या पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी पुन्हा एकदा संतोष तयार. या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र शेवटच्या बॉलमध्ये संतोष पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा वेगवान बॉल. पुन्हा एकदा इथे संधी नाही. येतोय डॉट बॉल. अवचित समाप्ती. पहिले षटक समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ओनली 6 रन्स. समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6. 52 धावेचे टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये. या क्रिकेटच्या धर्तीवरती फाईट करण्यासारखं नक्की टार्गेट आहे. हलव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मिळणार नाहीये या मॅच मध्ये. थोडासा धगधग नक्की दोन्ही टीमच्या मनामध्ये तर नक्कीच असेल, कारण की हा सामना जिंकाल तर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल, अन्यथा या स्पर्धेमध्ये टाटा बाय बाय नक्कीच होईल. पण तो सामना जिंकेल कोण, बोलत यार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजितचा प्लॅन पुन्हा एकदा इथे विस्फोट ठरत असताना सातत्याने मोठा मारा करण्याचा प्रयत्न. बॅटवरती बॉल येत नाहीये. सातत्याने मोठे खेळी करण्याचा प्रयत्न. बॉल पडण्यात थोडासा टर्न होतो, काटा बदलतो आणि त्यानंतर विकेट किपर जयरामच्या हातामध्ये बॉल येतोय. डॉट. धावसंख्या मिळणार नाहीये. पुन्हा एकदा कट करायचा होता. यावेळी सुद्धा बॅटची कळा घेत बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. अजितला थोडंसं थांबवलंय. सातत्याने 3 बॉल डॉट आलेत या मॅच मध्ये. मागच्या बॉल पासून विचार केला तर इथे जर पाहायला गेलं तर 4 बॉल डॉट आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर नंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा बॉलर प्रदीप. यार ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग स्वीट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल वन पोहोचेल सीमा पार. अजितच्या नावामध्ये आहे तळाखा. येतो चौकार.
चांगली बॅटिंग. हा बॉल सुद्धा आखूड टप्प्याचा होता. याडी सुद्धा संधी होती परंतु जास्त या संधीचा इथे फायदा उचलता आलेला नाहीये. अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल या षटकातील योजने शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 52 धावेचं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आंबेसरी टीम सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. दुसऱ्या बाजूची टीम जर पाहायला गेलं तर सारणी टीम या मॅच मध्ये तितकी चांगली मजबूत बॅटिंग लाईनअप आहे. एखाद्या मोठ्या बॅट्समनला पुढे खेळण्याचा प्रयत्न. याडी बॉल हवेमध्ये फिल्डर पुन्हा एकदा खाली आहेत. अविनाश चुकी करत असताना प्रोटेक्शन जोपर्यंत मिळेल तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथे चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. टीम सारणी धावसंख्या आहे 13 धावा. विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. या 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या खेळाचा खेळ इथे समाप्त. लगेच मीटिंगसाठी आपण जमू नये कारण की आपल्याला आजच्या दिवसातील संपूर्ण सामने जे आहे ते कव्हर करावे लागतील. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. तर 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13. थोडंसं फास्ट क्रिकेट दाखवा टीम आंबेसरी. लगेचच आपण फिल्डिंगचे अरेंजमेंट लगेचच करून घ्यायचं आहे. 52 धावेचं टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी. या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती. धावा आहेत 13. म्हणजे 24 बॉलमध्ये जुनी सामना जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. इथून सिंगल डबल नाही तर इथून तुम्हाला अटॅक करावे लागेल कारण की आस्किंग रन रेट सध्या झपाट्याने वाढत असताना बॉलिंग मार्क वरती जगदीश. ओव्हर नंबर 3 मध्ये 24 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता आहे. सिंगल डबल या मॅच मधून थोडंसं दूर जाईल सारणे. विकेट आल्या तर मॅच मध्ये येईल. या मॅचच्या दरम्यान पाहायला गेला तर आंबेसरी या मॅच मध्ये धावा येतील विकेट येतील तर दोन्ही बाजूने प्रयत्न करावे लागतील तगडे. आखूड टप्प्याचा बोलता पुन्हा एकदा संधी होती. या बॉलवरती मोठा हिट मारण्याचे परंतु संधीचा पुन्हा एकदा सोनं करता आलेले नाहीये. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकच सिंगल इथे प्राप्त केले जाईल. अजितला सातत्याने या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. मेहनतीचा डोंगर इथे उचलावा लागेल. सारणी टीमला इथे तारायचं असेल तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली इथे इनिंग खेळावी लागेल. तो अजितने आतापर्यंत वर्चस्व जे आहे ते वर्चस्व गाजवता आलेलं नाहीये. त्यांनी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अजितच्या बॅट मधून बॉल टू रन. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा टप्पा पडण्याचा विकेट किपरच्या हातामध्ये यावेळी सुद्धा संधी होती. तो पंच पुन्हा एकदा दर्शवतील इथे वाईटची खून अतिरिक्त धावसंख्या अवांतरच्या रूपाने एक्स्ट्रा धावसंख्या ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 15 धावा. ओव्हर नंबर 3 टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 52 विसरून चालणार नाहीये. या दिशेने बॅटने फटका चांगला आहे. ऑन साइडला फिल्डर डीप मध्ये प्रदीप जोपर्यंत बॉलवरती येईल तोपर्यंत एकच सिंगल. जास्त काय मिळणार नाहीये. तितकी चांगली फेकी तितकं चांगलं कव्हर. एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 36 धावेची आवश्यकता आहे. इथून सिंगल डबल या मॅच मध्ये थोडंसं दूर जाईल सारणी टीम. या मॅच मध्ये येण्यासाठी मोठे हिटिंगची आवश्यकता आहे. षटकार आले तर या मॅच मध्ये पूर्णपणे येऊ शकते पण तो प्रयत्न करावे लागतील. या मॅचच्या दरम्यान समोर पुणे एकदा टीम आंबेसरी थोडीशी हवी आहे. वरच्या ठरत असताना बोलत यार जगदीश. अखोटपचा बोलता पुणे एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. कॅट ड्रॉप. बॉल चला बाहेर आणि हा बॉल सीमाच्या बाहेर येतो. हा चौकार.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा हवेत, यावेळी चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, अजय पटेल माघारी. टीम सारणीसाठी हा धक्का नंबर 1, विकेट डाऊन. महेंद्र आलाय मैदानात. महेंद्रच्या बॅट मधून ऑन साईडला फटकारा चांगला आहे, जो पण तो बॉलला फील्ड करतील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा इथे सहजरित्या चोरून घेत असताना हे दिवसा ढवळ्या चोरा होत असतात नेहमीच. ती चोरी सध्या केली जाते 2 धावेची. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 22-22. पुन्हा एकदा खोटपणा बोलता, पुन्हा एकदा पुल करत असा हा बॉल चाललाय लोंगोच्या दिशेने स्ट्रेटला. बॉल जोपर्यंत कव्हर करतील 1 धाव इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण याआधी 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती. धावा आहेत आता 23. ओहो, या पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. ओव्हर नंबर 4. येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे आता 28. 17 बॉल 28 धावेचं या मॅचमध्ये समीकरण जोडून येत असताना इथून जर पाहायला गेले तर मोठे धक्के द्यावे लागतील. सिक्सर ची भूमिका कोणता फलंदाज इथे निभावेल. समोर पुन्हा एकदा संतोष नावाचा अस्त्र. ओहो, आडव्या बॅटने घेतला आणि बॉल बाहेर फेकला. येतो हा अजितचा तडाखीदार षटकार. साठी तुम्ही या लेंथ मध्ये बॉल तुम्ही ठेवू शकत नाहीये. जितका तुम्ही हाफ ट्रॅकर ठेवाल बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणि अजित त्याच्यासाठी तयार होता. जेव्हा जेव्हा त्याला हाफ बॉल पिच केली जातात तेव्हा त्याच्यावरती तुटून पडत असतात. त्याच्या बॅट मधून नेहमीच षटकार येत असतात. ओहो, याडी चुकी केलेली नाही. हा बॉल खूप चांगला इथे ठेवत असताना हा बॉल पुन्हा एकदा चला मागे. रनआउटची संधी आहे आणि खेळ कोलिंग मध्ये गडबड झाल्याने त्यानंतर -1 विकेट इथे डाऊन होईल. म्हणजेच फलंदाज अजित बाद.
ओन्सीला फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि सुनील सुद्धा परतलाय माघारी. आणखी एक झटका, बिग विकेट. फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर बाद. जी 14 बॉल मध्ये जिने सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. हॅट्रिक बॉल, 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 बॉल म्हणजेच 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता 21. ओव्हर नंबर 4. पुणे द बॉलर संतोष, विकेट टेकर बॉलर, हॅट्रिक बॉल. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल, खूप चांगली गोलंदाजी येतोय. डॉट बॉल, चांगले लेंथ मध्ये सध्या बॉल पिच करत असताना चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा सध्या ठेवला जातो संतोषच्या मार्फत. बॅटिंग करण्यासाठी जे सध्या मैदानात दाखल, विकेट घ्यावा लागतील, दुसऱ्या बाजूने धावा काढाव्या लागतील. पुणे दा सरळ बॅटने खेळायचा होता बॉल. पुणे दा पडल्यानंतर चालला एक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पॉइंटला फिल्डर सध्या आहे. जोपर्यंत बॉलला फील करते तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धाबा. या मॅचला जिंकण्यासाठी आता 12 बॉल. 12 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू रन विन दिस गेम बाय टीम साने. कमांड डीजे. ओहो, आखूड टप्प्याचा बॉल, खूप चांगली गोलंदाजी. अनुभव आहे प्रदीपकडे. ती अनुभवाची शिदोरी पुन्हा एकदा ओपन करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की सातत्याने या बॉलवर जर पाहिला गेला तर मोठा धमाका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा तयार. पुणे सरळ बॅटने ओन्सला फटका गॅप मध्ये आहे. फिल्डर मागे धावतोय पण तो बॉल हलवता येणार नाहीये. जेस नावाचा पुणे एकदा दमदार हा बॉल सीमापार. मिती धावा 4. डीजे जबरदस्त बॅटिंग करत असतात. जसा चेंडू तसा उत्तर देण्याची ताकद आहे. पुणे दा ऑफसाइडला. यावेळी सुद्धा फटका गॅप मध्ये. फिल्डर आहे, कॅच पकडण्याचा प्रयत्न करतो. बॉलर होता येणार नाहीये. बॅक टू बॅक बाउंड्रीज. बॉल इज गोइंग गॉन. येतोय बॉल सीमा पार. आणखीन 4. तांडव या मॅच मध्ये अक्षरशः धावेची उधळण करत असताना चांगली फटकेबाजी. प्रदीपच्या विरुद्ध सध्या, प्रदीपच्या अगेन्स्ट सध्या पुणे सरळ बॅटने हा सुद्धा फटका गॅप मध्ये होता. पण फिल्डिंग तितकी चांगली. बॉल जो कव्हर करते. 2 धावेचा प्रयत्न आहे. बॉल मागे चाललाय. तिसरी धाव घेईल का? 2च धाव ते पुणे 45. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 42. 42. या मॅचला जिंकण्यासाठी आता बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 8 बॉल 10. प्रदीप पुणेदा तयार. पुणेदा कट्टर करायचा होता. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. तोपर्यंत इथे मला ते 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल झोन पोहोचते. स्कोर कार्ड 44. हा सामना पूर्णपणे जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये साने टीम हवी आहे. शेवटचा बॉल या षटकातील कदाचित सुपर ओव्हर होईल का? देशी कामगिरी करावी लागेल. शेवटचा बॉल शिल्लक. 8 पाहिजेत ना. 7 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता
हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडला हा फटका सुद्धा चांगला आहे. जयेश अगदी मोक्याच्या क्षणी आले आणि मोक्याच्या क्षणी हा चौका त्याच्या बॅट मधून 3 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये. ओव्हरची ते समाप्ती. हा सामना 3 बाउंड्रीज खाल्या आणि टोटली 16 धावा खर्च केल्या. तर येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी केतनला फक्त 7 द्यायच्या आहे. समोर जर पाहायला गेलं तर जयेशने खूप चांगला तांडव या मॅच मध्ये निर्माण करत असतात. त्याच्या बॅट मधून 3 चौकार. मोक्याच्या क्षणी अगदी हिरोची कामगिरी, अगदी दादागिरी पेश करत असताना 3 चौकार त्याच्या बॅट मधून. येणारे बॉल आहेत आता 6 आणि 4 धावेची आवश्यकता. हा बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच दर्शवतील. येस इट्स वाईड. अंबेसरी टीमने सुरुवातीला असं वाटलं की सामन्यामध्ये पकड मजबूत निर्माण केली, पण त्यानंतर मला वाटते नो बॉल आहे. फ्री हिटची संधी. नो बॉल, फ्री हिटची संधी. टीमची धावसंख्या जून पोहोचते 49. 49 धाबा. बॉलर पुणे एकदा तयार. फ्री हिटचा बॉल आउट द विकेट. अकोटोबरचा बॉल ताकद करायचा होता. बॉल पुणे एकदा चाललाय मागे. तोपर्यंत इथे एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती. धावसंख्या 50 धाबा. फक्त 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग टीम सारणी. बोलो तयार. पुणे दाखवण्याचा बोलता याडी सेफ झोन मध्ये बोलला ट्रॅव्हल केलं. एकदा इथे कंप्लीट आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? बॉल चलाय मागे आणि हा सामना इथे जिंकलाय टीम सारने. वेल प्ले टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आंबेसरी. तो शेवट चांगला करता आलेला नाहीये, पण तो खूप चांगला खेळ दाखवला स्पर्धेमध्ये आणि हा सामना सारणी टीमने जिंकलाय. पुढच्या फेरीमध्ये दाखल नक्कीच झालेले आहे. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आणि हार्ड लक टीम आंबेसरी.